जय भीम. एक 5 मिनिटामध्ये माईक येतोय तोपर्यंत मी कार्यक्रम सुरू करतो, कारण बरेच वेळ झाले सगळे खोळंबलेले आहेत. मी गौरव तपासे, आजचे गौरवमूर्ती अशोक तपासे यांचा सुपुत्र. मी सर्वांना विनंती करेल की आपण कार्यक्रमाची सुरुवात करायच्या आधी बुद्धवंदना घेऊया. तर बुद्धवंदनेसाठी मी विनंती करतो बाळासाहेब थोरात यांना की त्यांनी बुद्धवंदनेसाठी मी वैभव तपासे यांना विनंती करतो की चंद्रकांत माने यांना आधी स्टेजवरती घेऊन या. मी सय्यद तपासे यांना विनंती करतो की माननीय बाळासाहेब थोरात यांना स्टेजवरती. तसेच मी संकेत पवार यांना विनंती करतो की माननीय संजय साळवे यांना स्टेजवरती. आणि आजची गौरवमूर्ती पप्पा अशोक कोंडाजी तपासे यांना मी स्टेजवरती आणण्यास संयमला विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाला आलेल्या सर्व मान्यवरांचे तसेच आप्तस्नेही यांचे मी गौरव तपासे स्वागत करतो. एक 5 मिनिटामध्ये कार्यक्रमाची सुरुवात करायच्या आधी आपण पुष्पगुच्छ आणि प्रतिमेला हार पुष्प वाहून आपण सुरू करूया. मी विनंती करतो की संजय साळवे यांनी प्रतिमेला मूर्तीला पुष्प अर्पण करावे. विनंती करेल चंद्रकांत माने यांना की बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करावे.
मंत्र घेऊन कार्यक्रम सुरू करूया. उपस्थितीच्या सगळ्यांनी हात जोडून आपण प्रार्थना करूया.
अशोक कोंडाजी तपासे यांना फ्रँकफर्ट इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीकडून मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. त्या प्रित्यर्थ त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आपण आज इथे जमलो आहोत. कार्यक्रमाची सुरुवात मी महित तपासे यांना विनंती करेल की त्यांनी 2 शब्द अशोक कोंडाजी तपासेबद्दल बोलावे. महितला विनंती करेल की अशोक तपासे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करावे. सर माहिती तिथं बघ, माहिती तिथं बघ. मी विनंती करेल संपदा तपासे, स्नेहल तपासे, चेतना पवार, लीना ढोणे आणि जानवी ढोणे यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर अशोक कोंडाजी तपासे यांचं दीपाभिनंदन करावे. क्या जाऊ माहित
मी माहीत तपासायला पुन्हा विनंती करेन. आपण आवाज येतो सगळ्यांना? येस, थँक्यू अभिजित. मी माहीत तपासायला पुन्हा विनंती करेन की त्यांनी पुन्हा एकदा डॉक्टर अशोक पुंडाजी तपासे यांच्याबद्दल त्याचं मत व्यक्त करावं. मी माहीत गौरव तपासे, डॉक्टर अशोक तपासे यांचा नातू, आम्हा सर्वांचे दीर्घस्तंभ दिवाकर कोंडाजी तपासे यांचा आजच्या परिवारातील ज्येष्ठ व्यक्ती आयुष्यमान कोंडाजी तपासे यांनी सन 2011 पासून आजपर्यंत सम्राट अशोक यांच्या शिलालेखांचा अविरत अभ्यास केला, त्यावर संशोधन केले, त्यांचे नवे अर्थ सांगितले. या त्यांच्या प्रदीर्घ कार्याचा गौरव अमेरिकेतील फ्रँकफर्ट आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने 15 फेब्रुवारी रोजी त्यांनी मानद डॉक्टरेटची पदवी दिली. आम्हा सर्वांचे परिवारास याचा अभिमान आहेच, पण हा आमच्या समोर मोठा आदर्श आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत जीवन मार्गावर चालत राहू हा आमच्याकडून त्यांचा सन्मान होईल. जय भीम. थँक्यू माहीत तपासे. मी आयुष्यवती अशोक तपासे यांना डॉक्टर अशोक पुंडाजी तपासे यांचा व त्यांच्या कार्याचा परिचय देण्यासाठी आमंत्रित करतो. नमो बुद्धाय. सर्वांना सविनय जय भीम. आज खरं तर 2 मार्च हा माझ्या वडिलांचा सुद्धा स्मृतिदिन आहे. त्यामुळे हा एक योगायोग आहे की आज आपण आयुष्यमान अशोक तपासे यांना अभिनंदनपर गौरव करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत. खरं तर मातापित्यांचा जो आपल्यावरती असणारा हात आहे तो अशा आनंदाच्या क्षणी जरा जास्त प्रकर्षाने जाणवतो की आज जर ते 4ही जण हयात असते तर आपल्यापेक्षा कितीतच जास्त आनंद त्यांना झाला असता आणि आपल्यापेक्षा द्विगुणितपणे त्यांनी तो सादर केला असता. अल्लामा इक्बाल यांच्या काही पंक्ती आहेत ज्या काहींच्या बाबतीत अगदी चपकल बसतात. खुदी जो कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी मजा क्या है. शालेय शिक्षणात कधीही इतिहासाची आवड नसणारे आयुष्यमान अशोक पुंडाजी तपासे उत्तरार्धात याच इतिहासाच्या ओढीने स्वतःला झोकून देऊ शकतात आणि त्यात यशस्वी होतात. इतिहासातील त्यांनी निवडलेला सम्राट अशोक हा पूर्णपणे त्यांचा वर्तमान होऊन बसतो. त्यांचे या विषयाच्या वेळाने झपाटण्यासारखे झोपून घेणे पाहून मी त्यांना गमतीने सम्राट अशोकाची भटकती आत्मा असेही वाटते. घेतलेला विषय पूर्णत्वास देणे ही त्यांची खासियत आहे. कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचताना एक संशोधक म्हणून असणारा त्यांचा संयम हा वाखाणण्यासारखा आहे. म्हणून ते त्यांच्या कार्यात यशस्वी होऊ शकतात. योगा वे जायती भूरी अयोगा भूरी संख्य एकम द्वेधा पतम भवाय विभावित.
ततत्तानं निवेसेय यथा भूरी प्रवर्धते. अभ्यासाने प्रज्ञा उत्पन्न होते, अनाभ्यासाने प्रज्ञेची हानी होते. उत्पत्ती व विनाश या दोहोंची जाणीव घेऊन तसे स्वतःला स्थापित केल्याने स्वप्रज्ञेची वृद्धी होते. प्रज्ञेच्या या वृद्धीतूनच 2008 पासून आयुष्यमान अशोक तपासे यांनी पाली भाषा आणि ब्राह्मी लिपी शिकण्यास सुरुवात केली. तथागतांच्या त्यांच्या काळात त्यांचा धम्म सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायचा होता. त्यावेळेस पाली भाषा ही त्यावेळेच्या संस्कृतीचे एक बलस्थान आहे. ही सर्वसामान्यांना समजणारी बोलीभाषा होती. पाली भाषेची लिपी ब्राह्मी, जी भारतातील सर्वात प्राचीन लिपी म्हणून आज ओळखली जाते. सम्राट अशोकाचे सर्वच शिलालेख ब्राह्मी लिपीत लिहिलेले असल्यामुळे शिलालेखांचा अभ्यास करण्यासाठी ब्राह्मी लिपी शिकणे अनिवार्य होते. सम्राट अशोकाचे शिलालेख हे पुस्तक वाचण्यात आल्यामुळे शिलालेख पाहण्यासाठी आमचे भारत भ्रमण सुरू झाले. भारतात ज्या ज्या ठिकाणी शिलालेख आहेत ती सर्व ठिकाणी स्वतः जाऊन पाहणे, त्याचे वाचन करणे, फोटोग्राफ काढणे हे सुरू झाले. याच काळात त्रिपिटकाचा अभ्यास करताना धम्मपद हे अतिशय महत्त्वाचे प्रकरण वाचण्यात आले. मी व तपासेंनी मिळून त्याचा मराठी भाषेत शब्दशः अनुवाद करण्याचा प्रयोग केला. तो यशस्वी झाला आणि e-buddhist-library.com वरून तैवानमधून प्रसिद्ध झाला. 2008 मध्ये MA पाली विद्यार्थ्यांबरोबर डॉक्टर योजना भगत यांच्याबरोबर कोकण प्रांताच्या प्रवासाने आमचं भारत भ्रमण सुरू झालं. शिलालेख पाहण्यासाठी जाताना ऑफिस मधून सुट्टी, रेल्वे रिझर्वेशन यांचा ताळमेळ बसवला आणि आम्ही अभ्यासाचे लागलेले एवढेही स्वस्त बसू नये. तेव्हा 2011 मध्ये ऐच्छिक सेवानिवृत्ती घेऊन पूर्णपणे शोधकार्याला वाढवून घेतले. मूळ ब्राह्मी लिपीत शिलालेखांचा अभ्यास सुरू झाला. अलेक्झांडर कनिंगहॅम, वुल्फर्स, जॉर्ज बोवेर, DM बडोळा, राजबली पांडे यांची पुस्तके वाचून अधिक माहिती दिली. तरतवित्कवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय कथाय हिताय सुखाय देव मनुष्याय. हे जरी तथागतांनी त्यांच्या शिष्यवृत्तींना उद्देशून म्हटले असते तरी आजच्या काळात सर्वांनी सर्वांच्या सुखासाठी योग्य भाव ठेवून कार्य करीत राहावे असाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आयुष्यमान अशोक तपासे यांचे भ्रमण सुरू झाले. 2011 ऑक्टोबरमध्ये कर्नाटकातील मास्की नेप्पूर, नोव्हेंबरमध्ये गिरनार जुनागड तर मार्चमध्ये सोपारा शिलालेख पाहिले. 2012 मध्ये मध्य प्रदेशातील गुजर्रा, सांची, सारनाथ आणि दिल्ली, कालसी, डेहराडून मधील शिलालेख व स्तंभलेख पाहिले. 2013 मध्ये ओरिसा येथील धौली व जौगड हे शिलालेख अभ्यासले. 2015 मध्ये उत्तर भारतात लुंबिनी, लौरिया नंदनगड, रामपुरवा, लौरिया अरेराज, वैशाली स्तंभ, बाराबार गुंफा पाहिले. याच सहलीत श्रावस्ती, लुंबिनी, कुसिनारा, बोधगया, राजगीर ही पवित्र क्षेत्रे पाहिली. नंतर 2017 मध्ये कर्नाटकातील सन्नती, गविमठ, रजुला मंदागिरी, ब्रह्मगिरी, सिद्धपूर, येरावडी येथील शिलालेख पाहण्यात आले. 2019 मध्ये पुन्हा एकदा मध्य प्रदेशमध्ये सारूमारू, सांची, रोपनार पाहिले. त्याच काळात कोलकाता येथील प्रिन्सेप घाट पाहिले. जेम्स प्रिन्सेप या ब्रिटिश विद्वान अधिकाऱ्याने लोप पावलेल्या ब्राह्मी लिपीचे सर्वप्रथम आकलन केले. त्याचे हे स्मृतिनिवासस्थान. 2022 मध्ये उत्तर भारतातील सारनाथ, रतनपुरवा, अहरवळा हे शिलालेख पाहिले. याच वर्षी नंतर दिल्ली स्तंभ, कालसी शिलालेख पुन्हा पाहिले. 2023 मध्ये गुजर्रा व संकीसा पाहिले. कोलकाता म्युझियम मधील दिल्ली म्युझियम मधील बुद्ध धातूचे 2 वेळा दर्शन घेतले. असे आमचे भारत भ्रमण अजूनही चालूच राहणार आहे. याच दरम्यान एका नवीन दिशेने मार्ग सुरू झाला, तो म्हणजे अशोक तपासे लेखक म्हणून कार्यरत झाले. 2014 मध्ये त्यांनी पियदसी राया हेवम आहा हे सम्राट अशोकाच्या शिलालेखांवरील मराठी पुस्तक लिहून ज्येष्ठ लेखिका उर्मिलाताई पवार यांच्या हस्ते प्रकाशित केले व पुस्तकाची पहिली प्रत आई भिकूबाई कोंडाजी तपासे यांना अर्पण केली.
2023 मध्ये त्यांनी त्याच पुस्तकाचा स्वतःच केलेला हिंदी अनुवाद प्रकाशित केला. याची प्रस्तावना जयपूरचे राष्ट्रीय पातळीवरील जर्नलिझमचे लेक्चर घेणारे प्रोफेसर हिमांशू व्यास यांनी लिहिली. हे पुस्तक जेम्स प्रिन्सेप यांच्या जन्मदिनी प्रोफेसर हिमांशू व्यास यांच्याच हस्ते प्रकाशित करण्यात आले. हिमांशू व्यास यांना ते पुस्तक इतके आवडले की पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद करण्याचा माणूस त्यांनी बनवून दाखविला. संशोधन कार्यात अजूनही काही बाकी होते, करावयाचे कार्यही खूप होते. मार्ग सहजपणे दिसत होता. धम्माच्या अभ्यासात अनेक मित्र सोबती प्रवासात जोडले गेले. त्यांची साथ मिळत गेली. काही नवीन संशोधनाचा विचार मनात रुजत गेला. अत्तानं चे पियड जय्या रक्केयत्नं सुरिकितम इन्न मय्यंतरम यामम अटी जकेय पंडित. जर स्वतःवर प्रेम करत असाल तर स्वतःला श्रेष्ठ संरक्षित करा. बुद्धिमंत रात्रीच्या 3 प्रहरांना 1 प्रहर जागरूक राहत असतो. असा सुरू झाला स्वतःला श्रेष्ठ संरक्षित करणारा थोडा वेगळा प्रवास. त्यासाठी 17 लघुशिलालेखांचा अभ्यास करून शोध निबंध लिहिणे सुरू झाले. आजवरच्या विद्वानांनी लेखातील 256 संख्या असलेल्या वाक्याचा लावलेला चुकीचा अर्थ नाकारून एक वेगळा अर्थ लावला. या अर्थामुळे तथागत बुद्धांच्या महापरिनिर्वाण वर्षाचे निश्चितीकरण केले गेले. आजवर तथागतांचे महापरिनिर्वाण इसवी पूर्व 483, 486 आणि 544 अशा वेगवेगळ्या वर्षसंख्येने सांगितले जाते. शोध निबंध पूर्ण झाल्यावर त्याचे वाचन वेगवेगळ्या विद्यापीठातून करण्यात आले. कटक येथील श्री श्री युनिव्हर्सिटी, रामटेक येथे इंडियन सोसायटी ऑफ बुद्धिस्ट स्टडीज, कविकुलगुरू कालिदास युनिव्हर्सिटी, जबलपूर येथे बुद्धिस्ट फिलॉसॉफी ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह आणि वारंगल येथे काकतीय युनिव्हर्सिटी एपिग्राफिक सोसायटी ऑफ इंडियामध्ये झाले. या शोधनिबंधातून बुद्धांचे महापरिनिर्वाणाचे वर्ष निर्धारित केले. त्या वर्षापासून शास्त्रशुद्ध बौद्ध कालगणन सुरू करावे अशी संकल्पना मांडली. तथागत बुद्धांनी कोणत्याही अंधश्रद्धेला थारा दिलेला नाही, म्हणून राशी नक्षत्रांचा अंधश्रद्धेला त्यागून फक्त चंद्र, पृथ्वीभोवतीचे, सूर्याभोवतीचे भ्रमण यांच्या अंकगणिती अभ्यासावर आधारित बोधी संवत्सर ही संकल्पना विस्तृतपणे मांडली. यासाठी जगातल्या अनेक प्राचीन कालगणन शास्त्रांचा अभ्यास केला. यामध्ये प्राचीनतम बॅबिलॉन, अथेन्स, ब्रह्मदेश येथील कालगणन पद्धती अभ्यासली. अशोक तपासे यांनी जी कालगणन प्रणाली तयार केली त्याची शास्त्रशुद्ध पडताळणी करण्यासाठी संगणकीय प्रोग्राम लिहिला. या प्रोग्राममधून इसवी सन पूर्ण 516 पासून इसवी सन 2200 पर्यंत कोणत्याही इसवी कॅलेंडरच्या तारखेशी एकरूप असणारी बोधी संवत्सराची तिथी, माह, संवत्सर फक्त काही सेकंदात प्राप्त होते. त्यांनी केलेल्या संशोधनाचा प्रचार प्रसार होऊन लवकरच आपल्याला बोधी संवत्सर दिग्दर्शिका पाहाव्यास मिळेल अशी आपण अपेक्षा करूया. अशोक तपासे यांनी सर्व अभ्यासाची नोंद फ्रँकफर्ट इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीला कळवली. त्याचेच फल येथील आयुष्यमान अशोक तपासे यांना मानद डॉक्टरेटची पदवी देऊन मान्यता देण्यात आली. 15 फेब्रुवारी रोजी दिल्लीमध्ये ही डॉक्टरेट ऑफ हिस्ट्री अँड एपिग्राफी या पदवीने सन्मानित करण्यात आले. चिरप्पवासिं पुरिसम गुरतो सोत्ती मागतम यामिकित्ता सुहुज्जाच आवनंदिती मागतम. फार पूर्वी प्रवासाला गेलेला माणूस दूरवरून सुखरूप परत येतो तेव्हा नातेवाईक, मित्र सहृदयाने येणाऱ्यांचे अभिनंदन करतात. याच तत्वावर आपण डॉक्टर अशोक तपासे यांचे अभिनंदन करीत आहोत. डॉक्टर अशोक तपासे यांनी केलेल्या ब्राह्मी लिपीचा अभ्यास यापुढेही वृद्धिंगत व्हावा, कारण ब्राह्मी लिपी जागरूक ठेवली अर्थात दैनंदिन वापरात ठेवली तरच ती टिकून राहील. जर तिचा उपयोग कमी झाला तर ती मागे पडेल, जे आपण होऊ देऊ नये. आपली पाली भाषा आणि ब्राह्मी लिपी जिवंत ठेवणे आपल्याच हातात आहे. त्या दृष्टीने आपले प्रयत्न चालूच राहणार आहेत. मी पुन्हा एकदा डॉक्टर अशोक तपासे यांना शुभेच्छा देते. पुढेही त्यांचे शोधकार्य असेच चालू राहण्याची अपेक्षा करते. नमो बुद्धाय. जय हिंद.
धन्यवाद. मी सम्राट अशोकाचे शिलालेख अभ्यासणारे अशोक तपासे आणि सम्राट अशोकावर अभ्यास करून त्यावर नाट्यलेखन करणारे अशोक तपासे यांचे स्नेही श्री बाळासाहेब थोरात मी डॉक्टर रमेश तपासे यांना विनंती करतो की त्यांनी आयुष्यमान बाळासाहेब थोरात यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. डॉक्टर अशोक तपासे यांना डॉक्टरेट मिळाल्यानंतर सर्वप्रथम त्यांचे अभिनंदनपर लेख लिहून प्रचार आणि प्रसार करणारे आयुष्यमान संजय साळवे मी विनंती करतो डॉक्टर रमेश तपासे यांना त्यांचे पुष्प देऊन स्वागत करावे. बौद्ध धर्माचे अभ्यासक लेखक व सद्धम्म पत्रिकाचे संपादक चेत्रा महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य आनंद देवडेकर मी विनंती करतो वैभव तपासे यांनी त्यांना पुष्प देऊन देवडेकर सरांचे स्वागत करावे. आंबेडकरी तत्वज्ञानाचे ज्येष्ठ अभ्यासक इथे आज उत्तम भगत सर आणि राजेश जाधव आलेले नाही आहे, तर मी वैभव तपासेला विनंती करते की झोपूरकर सरांना पुष्प देऊन त्यांचे स्वागत करावे. आजच्या कार्यक्रमाला लावलेले आमचे ज्येष्ठ व्यक्ती आयुष्यमान चंद्रकांत माने मी विनंती करते की गौतम कांबळे यांनी त्यांना पुष्प देऊन त्यांचे स्वागत करावे. लेणी संवादचे संपादक व संस्थापक लेणी संवर्धन कार्याचा कुशल कार्यकर्ते आयुष्यमान प्रफुल्ल कुडरकर मी विनंती करतो आयुष्यमान गौतम भालेराव यांनी पुष्प देऊन त्यांचे स्वागत करावे. महाराष्ट्राच्या इतिहासाचे गाढ अभ्यासक लेणी संवर्धनातील हिरिरीचे कार्यकर्ते आयुष्यमान रोहित भोसले मी विनंती करतो आयुष्यमान गौतम कांबळे यांनी पुष्प देऊन त्यांचे स्वागत करावे.
मैत्रेय संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, बौद्ध सूत्र पठण करणारे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आयुष्यमान मंगेश मुनगेकर. मी विनंती करतो आयुष्यमान गौतम कांबळे आपण पुष्प देऊन यांचे स्वागत करावे. मैत्रेय संघाचे कार्यकर्ते आयुष्यमान युगांत कातकडे. मी विनंती करतो आयुष्यमान जयवंत लोणे आपण पुष्प देऊन त्यांचे स्वागत करावे. महाराष्ट्राच्या इतिहासाचे गाढ अभ्यासक, लेणी संवर्धनातील हिरिरीचे कार्यकर्ते आयुष्यमान रोहित भोसले. मी विनंती करतो आयुष्यमान विनीत पवार यांनी पुष्प देऊन त्यांचे स्वागत करावे. कार्यक्रमाला अगदी शॉर्ट नोटीसवर उपस्थित राहिल्यामुळे मी विनंती करेल की संयम तपासे यांनी जनार्दन भगत यांचं पुष्प देऊन स्वागत करावे. मी आयुष्यमान गौतम बालेराव यांना विनंती करेल की त्यांनी आयुष्यमान काकडे यांचे पुष्प देऊन स्वागत करावे. कुणाल काकडे. मी आलेल्या मान्यवरांना विनंती करतो की डॉक्टर अशोक कुंडाजी तपासे यांच्या स्नेही जनांनी अभिनंदनाचे 2 शब्द बोलण्यासाठी आपण उपस्थित मंचावरतून त्यांचे अभिनंदन शब्द सादर करावेत. सर्वप्रथम सगळ्यात थोर इथे उपस्थित व्यक्ती आदरणीय चंद्रकांत माने यांना विनंती करेन की त्यांनी अशोक तपासेबद्दल 2 शब्द व्यक्त करावे. महाकारुणी असं भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला प्रतिमनात तुम्हाला अभिवादन करून आणि सासरे ही सासू आहे त्या दोघांना घेऊन करतो भगवान भगवान आपण साधारण होत या ठिकाणी भंग आहे. खरं तर डॉक्टर भगवान
डॉक्टर हा खरं तर स्वप्नातला डॉक्टर आहे. हा स्वप्नातला डॉक्टर आहे पण तो आज प्रत्यक्षात पुढे आहे. अशोक लहानपणापासून त्याला फोटोग्राफीची आवड होती आणि काम करत होता. आणि सतत शोध फोटोग्राफी आणि रिसर्च करण्याचं काम करत होता अशोक. परंतु अशोकच्या अगोदर एका तपाशी आता सुद्धा खूप रिसर्च करत होतो. विकासाचा अगदी शब्द वाचणारे, सांगणारे आणि लिहिणारे असे ते तपासे होते. बरंच त्यांनी लिखाण केलं होतं आणि असं लिखाण करून ते मला सांगायचे, माने साहेब हे लिहिलेलं आहे, सर्वांचा इतिहास लिहिलेला आहे, सर्वांची वंशावळी लिहिली आहे, सम्राट अशोकाची त्या सर्वांच्या वंशावळी लिहिणारे एक तपासे आज माझ्यासमोर आहे. बंधूंनो, आपण पाहिलं की अशोक नोकरी करणारा माणूस आणि नंतर आज त्या घरामध्ये शहरामध्ये खूप मोठं यश मिळवलं आहे. मी हा परवासन पाहतो की त्याच्यामधला जो उत्साह होता, रिसर्च होतं, रिसर्च मात्र तपासांच्या सारखं सतत रिसर्च आहे आणि खूप मोठा रिसर्च आहे. कारण भारत हा सम्राट अशोकाचा देश आहे. या भारताची भूमी आहे तर सम्राट अशोकाच्या नावाचा आहे. इथे कोणी आले किती आले हे माहीत नाही, परंतु खरं सम्राट जर कोण असतील तर सम्राट अशोक. यांनी जगावर राज्य केलं, जगाला धर्म शिकवला, 84,000 स्तूप बनवले. भगवान बुद्धांच्या 84,000 गाथा, त्या प्रत्येक गाथेच्या याच्यावर करून स्तूप बनवलं आणि ते शोध आणि लोकांना झालं नाही. अशोक प्रयत्न केलेला आहे, करत आहे. माझी त्याला शुभेच्छा आहे. छोटं काम नाही. आज सुद्धा काल कोकणामध्ये रत्नागिरीमध्ये तो स्फोट काम केला, त्या ठिकाणी भगवान बुद्धांचा पुतळा सापडलेला आहे. ज्या या भारतातील जेवढी मंदिर आहेत मग ते पंढरपूरचं असो, इतर ते पश्चिमेचे मंदिर असणार, प्रत्येक मंदिर हे बुद्धाचं मंदिर आहे, बुद्धाचं अस्तित्व आहे. आणि त्या ठिकाणी आज ब्राह्मण सत्ता निर्माण झालेली आहे. विठ्ठलाच्या पुतळ्यावर सुद्धा ब्राह्मणांची सत्ता आज तिथे बसून बसलेलं. आज त्या ठिकाणी लाखो लोक बसलेले आहेत आणि हे रिसर्च आहे. आम्ही रिसर्च आहे, आम्ही त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. आज जगाला भगवान सम्राट अशोकाच्या नंतर जर धर्मांतर जर केलं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केलं. 14 ऑक्टोबर 1956 साली धर्मांतर केलं. 1935 साली त्यांनी धर्मांतर जाहीर केलं. तुम्ही हॅलो बंधू, जगाला माहीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सम्राट अशोकाच्या नंतर जर या देशामध्ये बौद्ध धर्म जर अस्तित्व आणला असेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो 50 वर्ष अभ्यास केला, रिसर्च केला, शोध केला, अभ्यास केला आणि त्यांनी धर्मांतर केलं. आणि धर्मांतर इतकं मोठं केलेलं आहे की जगाला भगवान सम्राट अशोकाच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वात मोठं धर्मांतर केलं. धर्मांतर झालं. नागपूरला 5 लाख लोक होते 14 ऑक्टोबर 56 साली. त्याच्यानंतर
16 तारखेला चंद्रपूरला धर्मांतर झालं, तो 3 लाख लोक होती. बंधूंनो, आपल्याला माहीत आहे की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात लागणाऱ्या माणसाला, व्यक्तीला, निसर्गाला जे जे काही लागलं ते बाबासाहेबांनी सर्व निर्माण करून दिलं. कोणतीही गोष्ट बाबासाहेबांनी शिल्लक ठेवलेली नाही. आणि हे सर्व करून ठेवून सुद्धा आम्ही अजून 68 वर्ष मागा आहोत. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्याच्या क्षणाचा शेवटचा क्षण अतिशय वाईट परिस्थितीमध्ये, शारीरिक परिस्थिती, मानसिक परिस्थिती, कौटुंबिक परिस्थिती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साथ देणारी होती. सतत आजारपण, दुखणं, व्याधी, शरीर संपूर्ण गणितगात्र झालं होतं. आणि गणितगात्र झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धर्मांतर करायचं होतं. मुंबईला आले, त्याला सांगितलं मला धर्मांतर करायचं आहे. मुंबईमध्ये महाराष्ट्रातले सर्व कार्यकर्ते, नेते उभे होते, आलेले होते, परंतु त्यांनी कोणीही त्या बाबासाहेबांना पाठिंबा दिला नाही. बाबासाहेबांना म्हणते मला धर्मांतर करायचं आहे, पण कोणीही साथ न दिल्यामुळे बाबासाहेब नाराज झाले आणि परत दिली नाही. दिल्लीला गेल्यानंतर ते अगदी घसा रडत होते. नानकचंद्र पण विचारलं, डॉक्टर बाबासाहेब तुम्ही का रडतात? बाबासाहेब म्हणले माझं स्वप्न साकार होणार आहे, माझं स्वप्न असंच झालं, कारण माझं शरीर नोकरी साथ देत नाही, कुटुंब साथ देत नाही, कुणी साथ देत नाही, समाज साथ देत नाही, पण मला धर्मांतर करायचं आहे. कुणी येऊ न येऊ पण मी गौड होणार आहे. अशा परिस्थितीमध्ये नानकचंद्र कुणी नागपूरच्या वामनराव गोडबोलेंना येऊन भेटून त्या ठिकाणची जी लहान लहान अगदी सामान्य मुलं काम करणारे अशा मुलांना भेटून त्याचं वामनराव गोडबोले ते धर्मांतर केलं. 5 लाख लोक त्या कार्यक्रमाला होते. आणि ते कार्यक्रम झाल्यानंतर त्याच कार्यक्रमामध्ये त्यांच्या खोबराकडे आले आणि खोबराकडे सांगितलं बाबासाहेब मला काय सांगितलं नाही म्हणून मी सर्वांना सांगितलं, मला सांगायसुद्धा वेळ नाही, म्हणजे वेळ नाही. घटनेसाठी मी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस काढले, 4 वर्ष मी हिंदू कोड बिलावर काढले, लिखाण केलं. परंतु मला जो धर्मांतर जे करायचं आहे, माझा जो समाज मागासलेला आहे, जो गावकुसाबाहेर जो माझा समाज आहे, या माणसांना माणसात आणायचं आहे मला. आणि हे धर्मांतरी समाज मोठा आहे, महत्त्वाचा आहे. जाताना माझा हे स्वप्न मला साकार करायचं आहे. त्यांनी सांगितलं ठीक आहे. मी या चंद्रपूरच्या सभेमध्ये बॅरिस्टर खोबरागडे यांनी धर्मांतर केलं. जवळ 100 फूट उंचीचं स्कूल बनवलं आणि 2-3 लाख लोक जमा केली आणि ते धर्मांतर झालं. म्हणून तुम्हाला माहीत असेल, कालच माघ पौर्णिमा झाली. माघ पौर्णिमेला भगवान बुद्धांनी सांगितलं की माझं 3 महिन्यानंतर माझं निवाण होणार आहे, आनंदाला सांगितलं. त्याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चंद्रपूरच्या सभेमध्ये सांगितलं की माझी पुन्हा भेट होणार नाही. समाजाला सांगितलं माझी पुन्हा भेट होणार नाही. आणि खोबराकडे त्यांच्या डोळ्यात पहिलं पाणी आलं आणि सर्व समाज 3 लाख समाज रडू लागला. बंधूला हे करून ठेवलेलं आहे. आम्ही कधी विचार करणार की ज्या बाबासाहेबांनी आयुष्य घालवलं, सम्राट अशोकाने आयुष्य घालवलं, आम्ही त्याचा शोक कधी करणार आणि त्या पद्धतीने वागणार कधी? त्या पद्धतीने वागणार कधी? आम्ही पुन्हा विसरलो. धर्मांतर केल्यानंतर पुन्हा माणसं पाठिंबा केली. वस्तीत माणसं राहिली नाहीत, गावात माणसं राहिली नाहीत, शहरात माणसं राहिली नाहीत. शेजारचा एक माणूस बहुत असेल तर तो दुसऱ्या माणसाला तो आरती करतो, गणपती जातो, साईबाबा मानतो. म्हणजे हे पुन्हा चालू झालं. आणि अशा पद्धतीने जर हे झालं तर मात्र खूप नुकसान होईल, खूप वाईट होईल. अशोकच्या या प्रयत्नाला खरोखर खूप मोठा प्रयत्न केला. अशोकनं के तपासणीच्या नंतर हे मोठं काम केलं आणि त्यांना खरोखर डॉक्टरेट मिळवली. खरं ही डॉक्टरेट तपासणीला द्यायला पाहिजे, कारण त्यांचा अभ्यास मी पाहिलेला आहे, त्यांचं चिंतन पण पाहिलेलं आहे, त्यांचा रिसर्च पाहिलेला आहे. आणि आज त्या अर्थानं खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी अशोक उभा राहिलेला आहे. आणि धर्मांतराच्या नंतर आम्ही राहिलो का? आम्ही बौद्ध आहोत का? आम्ही सुखी झालो, समृद्ध झालो आणि शहाणे झालो, पण आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारापासून, बुद्धाच्या विचारापासून आम्ही बरेच दूर गेलो आहोत. म्हणून आम्हाला एक काम करायचं आहे. कारण आत्ता जर आम्ही माणसं ओळख नाहीत लोकांना. आता तर धर्मांतर आता जे लग्न होतात तुम्हाला माहिती असेल तर लोकांना पर्याय नाही. इंटरकास्ट मॅरेज करायची त्याला पर्याय नाही, त्याला जात नाही, त्याला धर्म नाही. तर त्याला बौद्ध धर्माशिवाय पर्याय नाही. तर परत लोक बौद्ध धर्मामध्ये आला.
आणि बौद्ध धर्मात यायला लागले तर 7 कोटी लोक होते, 70 कोटी झाले, आज इतर समाज यायला लागला, मग आमची माणसं कुठे गेली? 7 कोटी माणसं सगळ्या व्हायला पूर्ण गेले आहेत. म्हणून मी विनंती करेन की पुन्हा तुम्ही बौद्ध धर्माचे हे छोटे मोठे कार्यक्रम करून लोकांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न, सम्राट अशोकाचे 84,000 तूप, भगवान बुद्धांचे 84,000 गाथा आम्ही पुन्हा पाहिल्या पाहिजे, रिसर्च केलं पाहिजे आणि त्या पद्धतीने वाढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण बोलत बसलो तर खूप मोठा इतिहास आहे. अशोकने जे रिसर्च केलं ते खूप मोठं आहे. मी त्याचं अभिनंदन करतो आणि माझं 2 शब्द पुरे करतो. माझी पत्नी या ठिकाणी आहे, म्हणजे पीके तपाशीची का मुलगी तिथं आले नाही, त्यांनी यावं आणि अशोक तपाशांचा सन्मान करावा. विश्रांती माना. गुच्छ धन्यवाद. यानंतर झोपळकर सर माननीय अशोक तपासे यांचा सत्कार करतील. मी झोपळकर सरांना विनंती करेल की त्यांनी अशोक तपासे यांच्या कार्याबद्दल 2 शब्द बोलून आपलं मनोगत व्यक्त करावं. जगाला बुद्धमुक्तीचा मार्ग दाखवणारे तथागत भगवान गौतम बुद्ध या देशात शेकडो वर्षानंतर बुद्ध धम्म आणि संघाचा नारा निर्णय करणारे, तुमच्या आमच्या सर्वांच्या जीवनात बुद्ध धर्माची प्रसन्न सकाळ निर्माण करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना स्मृतींना विनम्र अभिवादन. बौद्धकालीन इतिहास आणि अभिलेख क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी फ्रँकफर्ट इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीने डॉक्टर अशोक तपासे सरांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केलेली आहे. त्याबद्दल त्यांचं स्वागत करण्यासाठी, त्यांचं अभिनंदन करण्यासाठी उपस्थित असलेले त्यांचे मित्रमंडळी, नातेवाईक आणि नेहमी अभ्यासक आमचे भोवळेकर सर आहेत, भोसले सर आहेत, आमच्या पालीचे अभ्यासक पीडित मॅडम आहेत आणि पालीचे बरेचसे विद्यार्थी आहेत तिथे आणि त्या अनुषंगाने कारण सरसुद्धा
पालीचे अभ्यासक आहेत. साधारणतः मला वाटतं 2011 नंतर त्यांनी पालीला ॲडमिशन घेतलेलं होतं आणि त्यांच्या अगोदरच्या बॅचचे होतं 8-10च्या बॅचचे, परंतु आमची तेव्हा ओळख नाही झाली एवढी. परंतु 2011 नंतर जेव्हा त्यांनी त्यांच्या पुस्तकाचं प्रथम प्रकाशन केलं, प्रियदर्शी राया एवं आह या पुस्तकाच्या प्रकाशनाला मी हजर होतो. त्यावेळेस ते मीरा रोडला ते प्रकाशित झालं होतं. त्याचीच हिंदी आवृत्ती जेव्हा त्यांनी मागच्या वर्षी प्रसिद्ध केली त्याही प्रकाशनाला मी उपस्थित होतो. आणि त्यामुळे आणि ते हे आमचे वाङ्मय मंडळ आहे नाशिकला, डॉक्टर आंबेडकर वाङ्मय मंडळ म्हणणे त्याचे ते सदस्य आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या इगतपुरीच्या घरीसुद्धा आमचं जाणं झालं होतं, तिथे एक मिटिंग घेतली होती. आणि या अनुषंगाने आम्ही एकमेकांना कायम भेटणं आणि चर्चा करणं, शिलालेखानं बोलणं ह्या गोष्टी नेहमी घडत आहेत. परवाच त्यांचा सम्राट पेपरला आग्रह घेऊन गेलेला आहे, स्तंभाने घेऊन गेलेला आहे, तर तो पण मी वाचलेला आहे. परंतु त्यांची आमची जवळ 15 वर्षाची ओळख आहे आणि त्यानिमित्ताने त्यांना जे हा युनिव्हर्सिटीचा जो त्यांना PhD दिली त्याबद्दलही त्यांचं अभिनंदनाचं आम्ही त्यांना कळवलेलं आहे. सम्राट अशोकाचा अभ्यास सर्वच पाली विद्यार्थी, आम्ही जेव्हा पालीला ॲडमिशन घेतलं तेव्हा आम्हाला सम्राट अशोक कोण आहे, त्याची शिलालेख काय आहे, ह्या सर्व गोष्टी आम्हाला समजायला लागल्या. कारण ह्या देशातला महान सम्राट ज्याचं राज्य उत्तरेतील अफगाणिस्तानपासून तर तामिळनाडूपर्यंत आणि पश्चिमेस गुजरातपासून तर ब्रह्मदेशापर्यंत पूर्वेस इतकं विस्तीर्ण साम्राज्य असताना ह्या देशाच्या इतिहासात त्याचा काहीही उल्लेख नाही. आणि मग त्यांचा जो उल्लेख अतिशय थोडा उल्लेख जे पुराणं आहे, 2 पुराणांमध्ये आलेलं आहे, कृष्ण पुराण आहे आणि एक गरुड पुराण. या पुराणामध्ये थोडासा एका शब्दामध्ये उल्लेख आलेला आहे आणि तोही खूप चांगला उल्लेख आहे अशातला भाग आहे. म्हणून आमच्या पालीच्या अभ्यासकांना असं वाटलं का एवढा मोठा महान सम्राट ज्याचं राज्य एवढं मोठं होतं आणि ज्याच्या राज्यामध्ये एकही युद्ध झालं नाही, त्या सम्राटाचा उल्लेखही नव्हता इतिहास म्हणून तपसे सरांनी आणि अनेक आमच्या सहकार्यांनी त्यांचा अभ्यास सुरू केला. सम्राट अशोकाचे एकूण 42 शिलालेख आतापर्यंत भेटलेले आहेत आणि त्याच्यातले 36 शिलालेख हे भारतामध्ये भेटलेले आहेत, 2 शिलालेख अफगाणिस्तानमध्ये भेटलेले आहेत, 2 शिलालेख पाकिस्तानमध्ये भेटलेले आहेत आणि 2 शिलालेख नेपाळमध्ये भेटलेले आहेत. असे 42 शिलालेख भेटलेले आहेत. आणि त्यांचा अभ्यास जेव्हा जेम्स प्रिन्सेप इथे आला, सरांनी त्यांच्या पुस्तकाचा उल्लेख केलेला आहे. प्रियदर्शी राजा एवं आह या पुस्तकामध्ये बराचसा त्यांनी इतिहास पण दिलेला आहे आणि शिलालेखांचा अभ्यास कसा करावा याबद्दल पण माहिती दिलेली आहे. आणि शिलालेखाच्या लिपीमध्ये लिहिले गेले, ब्राह्मी लिपीमध्ये, ती स्क्रिप्ट पण त्यांनी त्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. त्यामुळे अभ्यासकाला ते अतिशय उपयोगी असं पुस्तक आहे ते त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांची जी त्याच्या अगोदरचं एक पुस्तक होतं बुद्ध नमावी म्हणून, ते पुस्तक जेव्हा मी त्याची प्रस्तावना वाचली तर मला तेव्हा जाणवलं का सर हे एक संशोधक आहे, हे साधे अभ्यासक नाहीत आमच्यासारखे, ते संशोधनातून काही गोष्टी लिहित आहेत. आणि म्हणून त्यांनी हा जो अभ्यास केला शिलालेखांचा हा संशोधनामधून केलेला आहे. आणि मग जेव्हा जेम्स प्रिन्सेप इथे आला तेव्हा तो टाकसाळीत काम करणारा एक साधा माणूस होता, कामगार होता. परंतु जेव्हा त्याच्याकडे टाकसाळीत जे शिक्के असतात ना, म्हणजे आपले रुपये जसं असतं तसे जे शिक्के होते ते राजा कनिष्काचे होते किंवा त्या अगोदरचे त्यांचे होते, गुप्त घराण्यातले होते, मौर्य घराण्यातले होते, याचा तो अभ्यास करत असताना त्याला काही गोष्टी जाणवल्या. काही शब्द हे सारखेच येत आहेत प्रत्येक शिक्क्यावरती, म्हणून त्याचा अभ्यास केला. माझ्या माहितीप्रमाणे एकदा जेव्हा तो ब्रह्मदेशात गेलेला होता तेव्हा ब्रह्मदेशातल्या त्या कमांडीवर काही अक्षरं होती. तिथल्या भिक्खूंना त्यांनी विचारलं होतं की ही काय अक्षरं आहेत, काही चित्रलिपीमधली अक्षरे आहेत तर ब्राह्मी लिपीमधली आहेत का, ब्राह्मी लिपी आहे तेव्हा त्यांना पण माहीत नव्हतं. तर तिथल्या भिक्खू संघाने त्यांना सांगितलं हा शब्द बुद्धम आहे, हा धम्म आहे, संगम आहे, हा दानंग आहे. पण दानंग शब्द जेव्हा त्यांना भेटला तिथे तेव्हा ते भारतात आल्यानंतर प्रथम ते सांचीला गेले आणि त्यांनी तिथे त्या शब्दांचा अभ्यास केला आणि त्याला एक शब्द उलगडत गेले आणि तो शब्दांचा अभ्यास त्यांनी ब्राह्मी लिपी, ही ब्राह्मी लिपी आहे आणि आद्य लिपी आहे देशाची, हे त्यांनी ओळखलं. परंतु त्याच्यामध्ये एक नाव सरांनी म्हटलेलं आहे त्याच्या इतिहासाचा माहिती देताना का एक शब्द नेहमी होतो,
प्रियदर्शी देवाना प्रियदर्शी राया हे हा शब्द नेहमी येतो, परंतु हा राजा कोण आहे हे त्याला सुद्धा समजत नव्हतं. परंतु जेव्हा तो एकदा त्याचा अभ्यास करत असताना त्याचा एक मित्र होता, श्रीलंकेचं नाव टर्नर होतं. तर त्यांचा दोघं संवाद झाल्यानंतर त्या टर्नरने सांगितलं की प्रियदर्शी राजा म्हणजे सम्राट अशोक. ही 1839ची गोष्ट आहे. परंतु सम्राट अशोक हा प्रियदर्शी राजा सम्राट अशोकच आहे याचा उल्लेख कुठे भेटत नव्हता. परंतु जेव्हा मास्कीचा शिलालेख सापडला 1915मध्ये, त्या मास्कीच्या शिलालेखामध्ये तिथला जो त्यांचा धर्ममंत्री असेल त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे का प्रियदर्शी राजा म्हणजे राजा त्याचा संदेश असायचा ना, म्हणजे त्याचा निरोप असायचा का तुम्ही असा शिलालेख लिहा म्हणून असं. तर त्या मंत्र्याने कर्नाटकमध्ये मास्की येथे जो शिलालेख लिहिला त्यात लिहिलं देवाना प्रियदर्शी राजा सम्राट अशोक यांचं असं म्हणणं आहे किंवा यांचा असा आदेश आहे. असं जेव्हा समजलं तेव्हा समजलं का त्याला एक असा भक्कम पुरावा भेटला का प्रियदर्शी राजा म्हणजे सम्राट अशोक. आणि मग जेव्हा नंतर सरांनी खूप चांगल्या प्रकारे उल्लेख केलेला आहे. नंतर त्याचे तिथे 2-3 शिलालेख अजून सापडले कर्नाटकमध्ये. नंतर मध्य प्रदेशामध्ये ते वेल्लूरचा गुर्जरचा शिलालेख सापडला. ह्या शिलालेखामध्ये पण सम्राट अशोकाचं नाव आलं आणि त्यामुळे हे कन्फर्म झालं का हे शिलालेख सम्राट अशोकाचे. आणि मग हे शिलालेख नुसते आपण वाचून म्हणजे त्याचे ट्रान्सलेशन नंतर आर.डी. भांडारकर म्हणा किंवा भगवान लिंद्राजी म्हणा इथे जे अभ्यास संशोधक होते पूर्वी म्हणजे साधारणतः 1867-1860च्या दरम्यान, तर त्या शिलालेखांचा अभ्यास या लोकांनी अगोदर केला. त्यांना थोडं माहिती झाली, परंतु त्यांनी ब्राह्मी भाषा ब्राह्मी लिपी म्हणून असा उल्लेख केलेला नाही आहे त्याच्यामध्ये त्यांच्या ह्याच्यामध्ये. तर भांडारकरने जो उल्लेख केला ही संस्कृत मिश्रित प्राकृत भाषा आहे असा उल्लेख केलेला होता. परंतु पुढे जाऊन समजलं का ही प्राकृत भाषा नसून ही पाली भाषा आहे. आणि म्हणून अभ्यासकांना वाटलं असं का हे जगासमोर आणावं म्हणून का ही पाली भाषा होती, ही ब्राह्मी लिपी होती आणि हे सम्राट अशोकाबद्दलची ही सर्व माहिती होती म्हणून म्हणून ते संशोधनाला सुरुवात केली. आणि मग अशोक तपासे सर त्याच्यावर थांबले नाहीत. ते देशभर फिरले म्हणजे MP म्हणा, गुजरात म्हणा किंवा बिहार म्हणा, इथून ते कर्नाटकापर्यंत आणि गुजरातमधून कच्छ सौराष्ट्रपासून ते आसामपर्यंत ते स्वतः फिरले आणि त्यांनी स्वतः त्याची फोटोग्राफ्स घेतली, त्याच्या प्रिंट काढल्या, त्याचा अभ्यास केला आणि ते हे केलं. म्हणून त्यांना जी फ्रँकफर्ट युनिव्हर्सिटीने जी ही मानद पदवी दिली अतिशय योग्य अशी पदवी दिलेली आहे. कारण अभ्यासकालाच ती पदवी मिळाली पाहिजे. आता इथे अभ्यासक आपले पुष्कळ असतील पण इतका खोलवर कोणी अभ्यास करत नाही आणि अजूनही ते अभ्यास करतायत या गोष्टींचा. त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. म्हणून त्यांना जो ही मानद पदवी मिळाली त्याचा आम्हाला इतका आनंद झाला. आमची चर्चा पण झाली नाशिकला. मी नाशिकला असतो आणि आम्ही पाली भाषा शिकवत असतो. आमच्याकडे ह्या वर्षी डिप्लोमाला जवळजवळ 26 विद्यार्थी आहेत आणि MA-चे जवळजवळ 15 विद्यार्थी आम्ही शिकवत असतो. माझे मिसेस पण आहेत, त्या पण शिकवतात, मी पण शिकवतो. आणि ह्या माध्यमातून आम्ही 2 वर्षापूर्वी तपश्चर्या असताना आमच्या पाली विद्यार्थ्यांना संबोधन करण्याकरता लेक्चर देण्याकरता बोलवलं होतं आणि त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे शिलालेखाची जी माहिती विद्यार्थ्यांना सांगितलेली आहे. तर अशा प्रकारे त्यांनी जो अभ्यास केलेला आहे तो अतिशय आहे. परंतु त्यांनी जेम्स प्रिन्सेसचा अभ्यास केलेलाच आहे, परंतु कणिकहमचा सुद्धा अभ्यास केला. कणिक हा तर इंजिनियर होता. तो रेल्वे त्याला सैन्याकरता रस्ते बांधण्याचं काम दिलेलं होतं. परंतु जेव्हा तो उत्खनन खणत असे रस्ते बांधण्याकरता तेव्हा जे अवशेष सापडत असेल ते सर्व भगवान बुद्धाच्या धर्माशी संबंधित असतील. मग ते स्तूप असतील किंवा स्तंभ असतील ह्या सर्वांचा त्यांनी अभ्यास केला, त्यांचा त्यांनी संग्रह केला आणि बराचसा संग्रह आता कलकत्त्याला आपल्याला उपलब्ध होऊ शकतो. तर हे आपण जगासमोर आणलं पाहिजे ना. कारण बाबासाहेबांनी 56मध्ये आपल्याला जेव्हा धर्म दिला तेव्हा बाबासाहेबांनी बुद्धांना धर्म दिला होता. तोही नंतर 70च्या दशकानंतर आपल्यापर्यंत पोहोचला. अगोदर बाबासाहेबांनी जेव्हा धर्म दिला त्यानंतर आपल्याकडे खूप अभ्यासक होते अशातला भाग नाही. जो अभ्यास झालेला होता तो दलित साहित्याचा अभ्यासक होता. जवळजवळ 20 वर्ष दलित साहित्याचा अभ्यासच होत होता. परंतु धर्माच्या अभ्यासाकडे कोणी वळलेलं नव्हते जास्त. आणि मुंबई विद्यापीठातसुद्धा हा अभ्यास फार नंतर सुरू झालेला आहे. मध्यंतरी तिची 1910ची स्थापना आहे विद्यापीठाची, परंतु मध्यंतरी सगळं बंद पडलेलं होतं.
धर्मानंद कोसंबी वगैरे किंवा भागवत या लोकांनी अभ्यास केला. परंतु जेव्हा आत्ताच जवळजवळ 1910 नंतर हा जो अभ्यास बंद केला, तर 2000 नंतर हा अभ्यास पुन्हा सुरू झाला आणि मग त्यांना तपासण्यासारखे विद्यार्थी भेटले आणि हे सगळे विद्यार्थी त्या गोष्टींचा अभ्यास करत आहेत आणि हे धम्माला फार सपोर्टिंग आहे. म्हणून सुखो बुद्धानुपादो सुखो सद्धम्म तेसना सुखा संघस्स सांग समुद्राणू तपोसु. धम्माचा अभ्यास करणे कारण ते आवश्यक आहे. म्हणजे ह्या जगात बुद्ध उत्पन्न होणे जसं सुखकारक आहे, तसं बुद्धांचा जो उपदेश त्याचाही अभ्यास करणे तेही सांगणे त्याच्यापेक्षा जास्त उपयोगी आहे, माहितीचं आहे. आणि संघाने एकत्र येणं आणि एकत्र येऊन प्रयत्न केलं त्यापेक्षाही चांगलं आहे. म्हणून आपण एकत्र आलेलो आहोत. म्हणजे आपण आज अभ्यास करत नसेल सर्वत्र, परंतु त्याला आपण संध्याकाळी आपल्या कुटुंबाला तरी सांगू ना, तर आम्ही तपासे सरांच्या सत्काराकरता गेलो होतो आणि त्यांनी शिलालेखांचा अभ्यास केलेला आहे. मग शिलालेख काय आहे, कोणी लिहिलेले, सम्राट अशोकांनी काय लिहिलं, त्याच्यामध्ये हे उपदेश काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तपासे सर करत आहेत. आणि आमच्यासारखे लोक त्याला उपयोग करायचे. पुरवडेकर सर लोकांचे ट्रूप घेऊन जातात दरवर्षी वर्षात 2-3दा घेऊन जातात आणि तिथे शिलालेख समजून सांगत असतात. मी पण नाशिकच्या एक शिलालेखांवरती एक पुस्तक लिहिलेलं आहे. आम्हाला असं वाटतं त्याला आमच्या ज्या हेड ऑफ डिपार्टमेंट आहेत पालीच्या योजना भगत मॅडम, त्यांनी त्याला प्रस्तावना लिहिलेली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की हे काम झालं पाहिजे. हे अशा प्रकारचे शिलालेख आहेत ब्राह्मीमध्ये, सर्व ब्राह्मीचा अभ्यास करत नाहीत, परंतु लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे की हे शिलालेख काय आहेत, कोणत्या राजाने देणग्या दिलेल्या आहेत, कोणत्या लोकांनी दिलेल्या आहेत, कोणत्या अभ्यासकांनी देणग्या दिलेल्या आहेत शिलालेख. आणि म्हणून भारतामध्ये 1500 शिलालेख आपल्याला आपलं लेणी सापडलेली आहे. त्याच्यातली 1000 लेणी ही महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्याच्यापैकी 1000 लेण्यापैकी 1200 लेणी महाराष्ट्रात आहे. तर ते 1000 लेणी बौद्धांची आहे. म्हणून बाबासाहेबांचं धम्म दिलेलं आहे, आपल्याला उगाच दिलेलं नाही. आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि हे जगापर्यंत पोहोचवायचं आहे. मला आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये 2 शब्द बोलण्याची संधी जी गौरवने आणि वैभवने त्यांचे चिरंजीव आहेत, हे सुद्धा अभ्यास करतात. ही माणसं, ही मुलंसुद्धा अभ्यास करतायत. तर मी पण त्यांना चिंतितो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद जयपूर्ण सर. मी विनंती करेल बाळासाहेब थोरात यांना, त्यांनी अशोक तपासेंच्या कार्याबद्दल 2 शब्द मनोगत व्यक्त केले. मंगेकर सरांना मॅडम इथे बघा कॅमेरा 1 मुंगेकर सर. एक मिनट. ओके डन. धन्यवाद सर. मी आदरणीय बाळासाहेब थोरात यांना विनंती करेल की अशोक तपासे यांच्या कार्यासंदर्भी 2 शब्द त्यांनी बोलले. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, राजाधिराज प्रियदर्शी सम्राट अशोक, बोधिसत्व परम पूज्य भारत भाग्य विधाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करून आपण सर्वांकडे वसत असलेल्या बुद्धांप्रकाश माझे विनम्र अभिवादन. जय. बंधू आणि भगिनींनो, आजचा हा दिवस आपण इथे जो सेलिब्रेट करत आहोत, साजरा करत आहोत, तो माननीय डॉक्टर अशोक गुंडाजी तपासे यांना फ्रँकफर्ट या इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीतर्फे
त्यांच्या ज्या संशोधनाबद्दल अत्यंत मानाची अशी ही पदवी डॉक्टरेट मिळालेली आहे. तर त्यांचं अभिनंदन करण्यासाठी, त्यांचा गौरव करण्यासाठी तथागतांनी सांगितलेलंच आहे, गारवच निवतोच संतुटीच कथयुता कालेन धम्मश्रवणं एतं मंगलम. तर त्याप्रमाणे हा आपल्याला आपल्या संस्कारातला, आपल्या संस्कृतीतला अतिशय महत्त्वाचा भाग आहे की त्यांचा गौरव होणं ही महत्त्वाची बाब आहे. कारण आमच्याकडे अजूनही ती परंपरा पडलेली नाही बऱ्यापैकी की ज्याच्याकडे काही टॅलेंट आहे त्या टॅलेंटचा गौरव व्हावा. उलट त्याच्यापासून माणसं लांब पडतात. याच्याकडे काहीतरी आहे, मग मला इन्फरियरिटी कॉम्प्लेक्स निर्माण होतो आणि ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याच्या जवळ जाण्याऐवजी त्याच्यापासून लोक लांब पडतात. हा प्रकार जास्त होतो. आदरणीय चंद्रकांत मानेजी, जोपूरकर सर, तसेच आपले सावंत साहेब, सगळे मान्यवर इथे आलेले आहेत. आमच्या भस्मे मॅडम, कुणाल काकडे, मुंगेकर, त्यांचे सगळे युगांत कातखडे आणि हा तपासे सरांचा परिवार. अतिशय जिनियस मंडळी आहेत, सर्वच अतिशय प्रेमळ आहेत. म्हणजे अशोदा मॅडमचा माझा पहिला परिचय मॅडमशीच झाला, कारण आम्ही युनिव्हर्सिटीत एम.ए.ला होतो. त्यानंतर बाकीच्या परिवाराचा परिचय झाला. त्यांच्यामध्ये एक वैशिष्ट्य आहे, संयम, वैभव. आमचे पवारसाहेब पण आहेत, देवासीवाले. हे सगळी मंडळींचं काय माहिती आहे, एक त्यांच्याकडे सर्व काही आहे, पण त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठा एक गुण असतो की एक नम्रता, विद्याविनयने शोभते म्हणतात, ती त्या परिवारामध्ये दिसून येते. तो एक आमचा गुणच असतो. कारण काहींना जर अशी विद्या प्राप्त असेल तर ते जमिनीपासून थोडेसे वरूनच चालतात. अशा बऱ्याचशा लोकांबद्दलचा अनुभव येतो आणि प्रत्यक्षात त्यांना जमिनीशी काही फारसं घेणं देणं नसतं. आणि त्यामुळे ही जी विद्या आहे त्या विद्येचा सन्मान जास्त त्यांच्या या दुसऱ्या गुणामुळे घ्या. तो अतिशय महत्त्वाचा आहे, लोकांपर्यंत ते पोहोचवणं. त्यांची जी काही विद्वत्ता आहे त्या विद्वत्तेबद्दल मी आता इथे काही जास्त बोलणार नाही, कारण मला पण सम्राट अशोकांचं प्रचंड वेळ आहे, लोकांना माहीतच आहे. 91 साली मी पहिलं नाटक लिहिलं, त्यानंतर 2019ला दुसरं लिहिलं आणि दोन्ही नाटकं रंगभूमीवर आली. दुसरं नाटक लिहिताना सरांचं जे पहिलं पुस्तक आहे प्रियदर्शी राजा एवं आह, त्याच्या उद्घाटनाला आपण होतो सर, मी पण होतो. आणि त्या पुस्तकातला जो नक्की तलाई इथल्या शिलालेखाचा जो काही उल्लेख आहे तो मला माझ्या नाटकामध्ये अतिशय महत्त्वाचा वाटला, म्हणून मी त्याचा तसा उल्लेख घेतलेला आहे. ज्यावेळेला ते गणपती बाप्पा मोरयन प्रकाशित होईल त्यावेळेला सरांचं नाव प्रस्तावनेत नक्की येईल. मग कारण मला ते महत्त्वाचं वाटलं, कारण मी काही जे संदर्भ शोधत होतो गणपती बाप्पा मोरयन लिहिताना, तर मला काही अडचणी येत होत्या. 1-2 महत्त्वाच्या अडचणी. कॅरेक्टरायझेशन करताना एखाद्या व्यक्तीचं पारंपरिक इतिहासकारांनी जे मांडलेलं आहे ते इथे अतिशय वाईट पद्धतीने, आता संभाजीराजाबद्दल बाहेर चाललेलं आहे बरंचसं, म्हणजे इतिहास करप्ट करण्याचं प्रचंड. आता साहेब पण म्हणाले, जोपूरकर साहेब, की जे काही एवढंसं कुठल्या तरी चोपड्यामध्ये लिहिलेलं असतं आणि सगळं दडपून टाकतात महत्त्वाचं, तर ते महत्त्वाचं काय काय दडपलेलं आहे किंवा करप्ट करून काय काय सांगितलेलं आहे हे प्रॉपरली डेसिफर करणं, म्हणजे असं त्याचं विश्लेषण करणं हे अतिशय जिकिरीचं काम आहे. त्यांची मेहनत अशी आहे की ते प्रत्येक स्थानाला जाऊन भेटलेत, ही सगळ्यात मोठी मेहनत. भले माझं अशोकावर प्रेम आहे, मी अशोकावरचं लिखाण केलेलं आहे किंवा काय, पण त्यांच्या एवढा मी फिरलेलो नाही. ही सत्य परिस्थिती. मी फार थोडं फिरलेलो, म्हणजे जयपूर किंवा अशा काही 1-2 ठिकाणी फक्त मी बघितलेलं आहे आणि त्यांचे शिलालेख वगैरे वाचण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. तर जास्त माझं पुस्तकातून, ग्रंथातून जास्त विश्लेषण करून मी
काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे पहिला त्यांचा जो ग्रंथ होता त्या ग्रंथामध्येच त्यांची एकूणच विद्वत्ता त्याच्यामध्ये दिसून आली. कारण प्रत्यक्ष तिथे जाणं, कारण याच्यामध्ये काय आहे की घरादाराचा त्याग करून तुम्ही रानोमाळ भटकायला जाता, ही काही साधी गोष्ट नाही. प्रवास करणं, त्या प्रवासात येणाऱ्या अडचणींना तोंड देणं, हे सगळं काही तेवढं सोपं नाही आहे. म्हणजे जगाच्या प्रवासाला निघाल्यासारखं घराचं एवढंच चांगलं कुटुंब आहे सर्व काय, पण तिथे टाकायचं आणि आपण कुठेतरी जंगलामध्ये जायचं. हे काय लिहिलं, इथे काय लिहिलं, कोण करत आहे? कोणी नाही करत. आता नवीन पिढीमध्ये आमचे रोहित भोसले आहेत, सावंत साहेब आहेत, पुरोळकर साहेब आहेत, हे करतात. पण प्रेरणास्थान पुढे कुणीतरी असायला पाहिजे. नव्या पिढीची मंडळी करतात, तर आम्ही समजा जर पुढच्या पिढीच्या मंडळींनी जे काही केलेलं आहे त्याचा आदर्श असायला पाहिजे. जर ही कॅरेक्टर्स, हे महत्त्वाची पात्र, हे आमचे नायक, आमच्या संस्कृतीचे नायक जर आपण पुढे आणले नाही तर आपल्याला माहीत आहे समोर काय झालेलं आहे. काल्पनिक नायक लोकांवर लागून त्यांना काय काय देवत्व वगैरे देऊन त्यांचं काय काय होतं आणि त्यामुळे एवढ्या मोठ्या लोकशाहीला कशी आफत निर्माण होते हे आपण समोरासमोर बघतो. आणि त्यामुळे हे काम अत्यंत महत्त्वाचं आहे. बाबासाहेबांनी धम्मदीक्षा दिली, नंतर आपल्या चंद्रकांत माने साहेब म्हणाले की नंतर लोकांची काय परिस्थिती झाली किंवा धम्मापासून बाजूला गेले. हु इज रिस्पॉन्सिबल? जबाबदार कोण आहे? याला जबाबदार कोण? की हा अभ्यास मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. बाबासाहेबांचं ज्या वेळेला नाव घेतो, त्यांच्या विद्वत्तेशी ज्या वेळेला आपण तुलना करतो, तर आपण कुठे आहोत? आपण त्याच्या जवळपास तरी जाण्याचा प्रयत्न करतो आहोत का, की आपण केवळ खाद्यभोगासाठी याच्यामध्ये मशगूल आहोत? हा एकूणच समाजाने विचार केला पाहिजे. मोठी लोकसंख्या आहे, प्रचंड लोक 6 डिसेंबरला जमतात, मोठ्या प्रमाणात जयंती होते, प्रचंड पैसा खर्च होतो. पण या विषयावर संशोधन करणं, त्याला कोऑपरेट करणं, कुणी करत असेल तर त्याचा गौरव करणं, त्याला चांगलं सन्मानित करणं किंवा त्याला सपोर्ट करणं, हे अत्यंत अभावाने घडतं, अभावाने. आणि त्याच्यातून समाजाने बाहेर येणं आवश्यक आहे. ही अतिशय महत्त्वाची या क्षणाला गरज आहे. सरांचा जो माझा परिचय आहे गेल्या 10 वर्षातला, तो असाच आहे की त्यांच्याकडून प्रत्येक वेळेला चर्चा करताना जेव्हा कुठे भेटतील, योगायोगाने आता मध्ये आपण नालासोपाऱ्याला भेटलो होतो शेवटचं मला वाटतं. त्यानंतर त्याच्या आधी आम्ही त्यांना मैत्री संघाच्या कार्यक्रमासाठी सम्राट अशोक जयंती असेल किंवा आमचा मैत्री सोहळा असेल, अशा कार्यक्रमांना आम्ही त्यांना बोलावलेलं आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याकडून प्रत्येक वेळेला काही ना काही वेगळं आणि म्हणजे काहीतरी शॉकिंग किंवा नवीन असं ऐकायला मिळालेलं आहे. हे कसं घडतं की तुम्ही काहीतरी अभ्यास केलेला असेल तर. आपल्याकडे विद्वत्ता भरपूर झालेली आहे. मी आता बऱ्याच ठिकाणी बघतो आणि आता व्हॉट्सअपला पण प्रचंड नॉलेज आहे, पण त्याचं संयोग म्हणजे काय म्हणतो संघटितपणे असा काही चांगला ऑर्गनायझेशन किंवा कुठलं इन्फ्रास्ट्रक्चर होऊन त्याचं सशक्तीकरण, सबलीकरण, त्या विद्येचं, ज्ञानाचं संग्रह करण्याचं काम ते मात्र काही आपल्याकडे झालेलं नाही. म्हणजे आता भारतीय बौद्ध महासभा जरी नाव घेतलं तर दिल्लीची वेगळी आहे, बरोबर ना? त्यांची जी पुस्तकं प्रकाशित केली त्या लोकांनी आणि आपली भारतीय बौद्ध महासभा कम्पॅरिंग केलं तर जमीन आसमानाचं अंतर. आणि मुंबईमध्ये तर बाले किल्ला म्हणतात, बाबासाहेबांचं केंद्र म्हणतो. तर ही जी काही दुखणी आहेत, या दुखण्यांवर कुठेतरी काम झालं पाहिजे. आणि जर तसं काम झालं नाही तर अशी ज्येष्ठ मंडळी, मोठी मंडळी, ज्ञानवंत मंडळी उपेक्षित राहतील. तसे ते उपेक्षित राहणार नाही, त्यांनी ते काम लावले तर पुढच्या पिढीला मार्गदर्शक होणार. पण एवढ्या मोठ्या लेण्या केलेल्या उपेक्षित झालेल्या आहेत, बरोबर की नाही? उपेक्षितच झाल्यात ना आताच्या घडीला. कुठे कुठे काय काय खणून बघावं लागतं. म्हणजे समोरचा राक्षस केवढा मोठा आहे किंवा कशा पद्धतीने हे करतो आहे. त्यामुळे समाजाला त्या दृष्टीने जागरूकता येणं, धार्मिक संघटन त्या दृष्टीने कार्यरत होणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ज्याला काय म्हणतो आपण निकड आहे. म्हणून आम्ही मैत्री संघाच्या माध्यमातून धम्म चळवळीवर काम करताना
जे काही आपले नायक आहेत धार्मिक चळवळीतले त्यांना फोकस करणं, कारण बोगस नायक काल्पनिक नायक पुढे येतात आणि महत्त्वाचे नायक दडवले जातात. म्हणून आम्ही सम्राट अशोकवर 2 नाटकं रंगभूमीवर आणली आणि आता अजातशत्रू जो पहिला जो आपला सेनानी आहे ज्याला प्रथम धम्मसंगणी घेतली त्याच्यावरचं नाटक आम्ही आता रंगभूमीवर आणण्याचा प्रयत्न करतो. हे कशामुळे होतं की जसं एकमेकापासून चेतना मिळते, प्रेरणा मिळते, त्यामुळे ह्या गोष्टी घडतात. आणि अशी अभ्यासू मंडळी जिथे जिथे असतील त्यांचा उचित गौरव व्हायला पाहिजे. त्यांचं जे आपला बुद्धिस्ट कॅलेंडर संबंधी त्यांनी जे काही संशोधन मांडलं ते आता ॲक्च्युअल मला ते जे काय म्हणतात अंकशास्त्र वगैरे याच्यापासून मी जरा लांबच असतो, तरीसुद्धा त्यांनी जे काही प्रचंड संशोधन केलेलं आहे त्याच्यावर मला वाटतं वेगळी डॉक्टरेट पॉसिबल आहे ना. हे इम्पॉर्टंट आहे सर. 2nd डॉक्टरेट यू कॅन गेट ह्याच्यावर अतिशय महत्त्वाचं आहे ते, कारण त्याच्यात जे काही बारकावे त्यांनी केले तर आता ते इथे मांडण्याची वेळ नाही. त्याचं सांगायचं आता मला दुसरंही एक आमंत्रण होतं, फार मोठ्या माणसांनी आमंत्रण पाठवलं होतं. आता शिवाजी मंदिरमध्ये थायलंडचे भिक्षू आलेले आहेत, त्यांचं प्रवचन आहे सकाळी. तो 10:30चाच कार्यक्रम आहे. मी जेव्हा म्हणजे दगड ठेवून म्हटलं इथेच जाणार पहिला काय होईल तेवढं म्हटलं सरांच्या कार्यक्रमाला जाणं अत्यंत आवश्यक आहे म्हणून इथे आलो. आता ते लोक वाट बघतील म्हणजे काय असेल ते तर त्यांना जाऊन मला हात मिळवणं तरी आवश्यक आहे म्हणून मी थोडासा लवकरच निघणार आहे इथून सुद्धा. पण या कार्यक्रमाला मुद्दाम थांबलो. तर त्या कार्यक्रमाला जाणं आवश्यक आहे कारण हे जे काही त्यांचं कौतुक इंटरनॅशनल लेवलला झालेलं आहे. तर आपल्या गावठी लोकांना कितपत याची अजून जाण आहे किंवा ते कितपत याचं कौतुक करतील हा एक मला मोठा याचाच विषय वाटतो. कारण बऱ्याच लोकांचं इकडे संस्था आहेत पण चांगल्या लोकांचं काही कौतुक त्यांनी केलं स्टेजवर बोलावून असं मला दिसलं नाही. कोणाला राग येईल माझ्या बोलण्याचा, पण हा गांधळपणाचा आहे. जे जे काही चांगलं होतं त्याचं कौतुक करा ना. गणपती बाप्पा मोरया नाटक स्टेज मंचावर आलं आणि आम्ही 60-70 हजार रुपये खर्च करून थिएटरमधलं सगळं भाड्याने घेतो, सगळं करतो आणि थिएटरमध्ये माणसं किती मॅडम 70-50 काय करायचं तेवढं पैशांचं गेले मातीमध्ये. आमच्याकडे काय पैशाचा पाऊस आहे. लोकांनी सपोर्ट केला पाहिजे. तो सपोर्ट का होत नाही याचं कारण रिस्पॉन्सिबल ऑर्गनायझेशन्स आणि एकूण समाजाला अडाणी ठेवण्याचं काम चाललेलं आहे. मोठ्या माणसांचा गौरव झाला, ज्ञानी माणसांचा गौरव झाला तथागतांच्या आदेशानुसार, तर बाकीच्यांनाही ज्ञानाची ओढ लागेल ना. वस्त्यांमध्ये अज्ञान पसरले ते त्यांचे डोळे कोण उघडणार आहे? हीच माणसं. पण यांनी काय रक्त आटवलं त्यांना कुठेतरी दाद दिली गेली पाहिजे समाजामध्ये. तर आता मला वाटतं मी जे काय थोडक्यात बोललो याच्यापेक्षा जास्त बोलणं आता या ठिकाणी योग्य नाही. त्यांचा पेपर मला हातात आला असता तर मी आणखी 2 शब्द बोललो असतो, पण पेपर अद्याप आलेला नाही. म्हणाले मी PDF पाठवतो आणि त्या आता कॅलेंडरच्या बाबतीत पण जे काही बोलायचं तेही योग्य वेळ द्या. तसं त्यांना मी आधी सांगितलं. मैत्री संघातर्फे ते कॅलेंडर प्रकाशित होईल. त्यांनी मला तसा म्हणजे काय म्हणतात ऑथॉरिटी दिलेली आहे आणि आम्ही कंबाईनली ते काम पुढे मागे करणार आहोत. मला इथे बोलण्याची संधी दिली. वैभव संयम आणि बाकी सर्व मंडळीचे तिथे आभार मानतो. संपूर्ण कुटुंबाचे त्यांनीसुद्धा या गौरव सोहळ्याला हे केलं आणि मंडळीचे सर्वांचेच आभार मानतो. मी ते थांबतो. नमो बुद्धाय. जय. धन्यवाद सर. मी आता माननीय संजय साळवे सरांना विनंती करेल त्यांनी 2 शब्द सरांबद्दल. सर्वांना जय भीम. मी प्रथमच एक जरा माफी मागतो की मी जरा बसून बोलतो. माझा जरा उजवा हात दुखावलेला आहे. 10-15 दिवस झाले त्याच्यामुळे हालचाल केली की मला जरा त्रास होतो. तपासे सरांचं आणि माझी ओळख 4 वर्षापूर्वी कोंडिबिते अंधेरीची जी लेणी आहेत कोंडिबिते येथे झाली.
त्यावेळेला प्रथमच मी त्यांना बघितलं, शांत स्वभाव, मृदू स्वभाव आणि जास्त बोलणं नाही. तेव्हा मला समजलं की यांनी भारतभर भ्रमण करून अशोकांच्या शिलालेखांचा अभ्यास केलेला आहे, प्रत्यक्ष जागेवर जाऊन. तेव्हा मला पण अचंबा वाटला आणि मग नंतर आमची ओळख होत गेली. अनेक या बाबतीत चर्चा कधी घडत गेल्या आणि त्यानंतर जेव्हा त्यांनी मला सांगितलं की फ्रँकफर्ट युनिव्हर्सिटीची त्यांना डॉक्टरेट प्रदान केली, तेव्हा खूप आनंद झाला की आपल्या माणसाला एक पारितोषिक मिळालं, एक डॉक्टरेट मिळाली. तर आता अशोक सरांना नुसतं अशोक सर म्हणून म्हणायचं नाही आहे, त्यांना डॉक्टर अशोक तपासे सर असं म्हटलं पाहिजे, बरोबर ना? चला, मी 18 नोव्हेंबरला जेव्हा मला बातमी कळली, सरांनीच सांगितली आणि त्या अनुषंगाने मी एक पोस्ट लिहिली फेसबुकवरती. ती बरीच व्हायरल झाली, बऱ्याच ठिकाणी गेली, अनेक लोकांनी त्याच्यावर अभिनंदन केलं. तर ती मी थोडक्यात तुम्हाला वाचून दाखवतो. तपासे सरांनी काल त्यांना फ्रँकफर्ट युनिव्हर्सिटीचे डॉक्टरेट प्रदान केल्याची बातमी मला व्हॉट्सअपवर पाठवली. ती वाचल्यावर आनंद झाला. सम्राट अशोक यांच्या शिलालेखाबाबत त्यांनी केलेल्या अच्युत्य कामगिरीची पोचपावती त्यांना मिळाली असं मला वाटलं. अशोक तपासे सरांची पहिली भेट अंधेरी येथील कोंडिवते लेणीवर 5 वर्षापूर्वी झाली. शांत मृदू स्वभाव असलेल्या या व्यक्तीचा सम्राट अशोकांच्या शिलालेखाबाबतचा गाढा अभ्यास पाहून मी तेव्हा हबकून गेलो. भारतातील जवळजवळ सर्व शिलालेखांचे त्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन वाचन केले आहे. बरे, हे एकट्याने नव्हे तर सोबत वहिनींना घेऊन शिलालेखांचे जग पालथे घातले आहे. सम्राट अशोक यांच्यावरती जेव्हा जेव्हा मी पोस्ट लिहिली तेव्हा मी शिलालेखांच्या माहितीसाठी त्यांना फोन करून ती माहिती प्राप्त करून घेतली. सरांनी 2009मध्ये पाली भाषा शिकण्यास सुरुवात केली. त्यांचा अभ्यास करता करता ते सम्राट अशोक यांच्या शिलालेखांचा देखील अभ्यास करू लागले. त्यात त्यांना गोडी वाटू लागली. ब्राह्मी लिपी शिकल्यानंतर त्यांनी भारतभर भ्रमण केलं आणि जिथे जिथे सम्राटांचे शिलालेख आहेत ते सर्व स्थळांना भेटी दिल्या. कालसीपासून, म्हणजे उत्तराखंडमध्ये कालसी आहे, कालसीपासून ते ब्रह्मगिरी म्हणजे कर्नाटकपर्यंत आणि जुनागडपासून म्हणजे गुजरातपासून ते जौंगडा ओरिसापर्यंत त्यांनी 35 शिलालेखांचं वाचन केलं. वेगवेगळ्या स्थळावरील शिलालेखातील मजकुराबाबत व त्यांच्या आशयाबाबत त्यांना फरक जाणवला व तो त्यांनी शोध निबंधातून मांडला. त्यांचं 2014मध्ये पहिलं पुस्तक प्रसिद्ध झालं. ऑगस्टमध्ये 23मध्ये त्यांची हिंदी आवृत्ती प्रसिद्ध झाली. त्यानंतर त्यांनी इसवी पूर्व 516मध्ये झाले असल्याचे, त्या बुद्ध यांचे महापरिनिर्वाण इसवी पूर्व 516मध्ये झाले असल्याचे शिलालेखावरून स्पष्ट होते असे नमूद केले. सदर शोध निबंधाचे हिंदी भाषांतर करून त्यांनी जबलपूर आणि तेलंगणा येथील सोशल सायन्स अँड मॅनेजमेंट स्टडीज आणि एपिग्राफिकल सोसायटी ऑफ इंडिया यांना सादर केले. अशा तऱ्हेने स्वप्रयत्नाने पाली प्राकृत भाषा शिकून त्यांनी ब्राह्मी लिपीमध्ये देखील प्रावीण्य मिळवलं. म्हणून फ्रँकफर्ट युनिव्हर्सिटीने त्यांना डॉक्टरेट प्रदान करून त्यांचा गौरव केला आहे. सध्या त्यांचे भारतीय बौद्ध कालमापन या एका नवीन संकल्पनेबाबत संशोधन चालू असून त्या विषयाबाबत त्यांच्याशी अनेक वेळा चर्चा झाली आहे. अनेक बुद्धिस्ट संस्था बौद्ध दिनदर्शिका कॅलेंडर प्रसिद्ध करतात, परंतु ती हिंदू दिनदर्शिकेची हुबेहूब नकल असते. त्यात बौद्ध संस्कृती संबंधित दिनविशेष फक्त लिहिलेले असतात. म्हणून पंचांगकर्ते यांच्यावर अवलंबून न राहता स्वतंत्र बौद्ध कालमापन पद्धती कशी अवलंबिता येईल याबाबत तपासे सरांचे संशोधन लवकरच प्रसिद्ध होईल असा मला विश्वास वाटतो. यामुळे पौर्णिमेचा योग्य दिवस कोणता याचे सर्वसामान्यांना आकलन होईल. तसेच बौद्ध सणांचा योग्य दिवस कोणता हे देखील जगजाहीर होऊन ते योग्य दिनी साजरे केले जातील. आजकाल आपण कॅलेंडरमध्ये बघतो की पौर्णिमा समजा आज असेल तर कॅलेंडरमध्ये आदल्या दिवशीच त्या पौर्णिमेचं हे केलेलं असतं, हिंदू सणांप्रमाणे त्याचं विश्लेषण केलेलं असतं. आणि आपण तर म्हणतो अरे पौर्णिमा तर खरी उद्या आहे. ॲक्च्युली सूर्य ज्या दिवशी उगवतो, पौर्णिमेमध्ये उगवतो, ती खरी पौर्णिमा असते.
सूर्य. आणि तर त्याप्रमाणे त्यांचं जे संशोधन चालू आहे ते लवकरात लवकर प्रसिद्ध होईल असं मला वाटतं. इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगमध्ये पदविका घेतलेली व्यक्ती सम्राट अशोक यांच्या शिलालेखाबाबत इतकी अभ्यासू आहे यांचे मला आश्चर्य वाटते. तसेच ऐतिहासिक शोध निबंध सादर करण्यात देखील पुढे आहे याचे अप्रूप वाटते. तपासे सरांच्या नावातच अशोक आहे, हा एक योगायोग म्हणावा लागेल. समतानगर येथील टेलिफोन कार्यालयातून निवृत्त झाल्यावर शिलालेखांच्या प्रांगणात त्यांनी घेतलेली ही भरारी अशीच पुढे उत्तुंग राहो अशा मी त्यांना शुभेच्छा देतो. माननीय विदुषी उर्मिला पवार मॅडम यांनी स्वतः मला फोन करून आमची चर्चा चालली असताना त्यांनी सांगितलं की तपासे सरांची माझी भेट झाली होती आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना पण अभिमान वाटला. तरी अशोक तपासे सर यांना पुन्हा एक वार सर्वांच्या वतीने पुढील संशोधनासाठी मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द मी इथंच थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मी आजचे उत्सवमूर्ती डॉक्टर अशोक तपासे यांना आपले मनोगत प्रस्तुत करणार. नमो बुद्धाय. जय भीम. इथे जे माझे सगळे स्नेही आलेले आहेत यांच्या स्नेहातून मला उतराई व्हायचं नाही आहे, पण आता एक औपचारिकपणे माझं मनोगत मी व्यक्त करावं असं सर्वांनीच सुचवल्यामुळे म्हणजे हर्षदा, वैभव, गौरव, संयम आणि सर्वांनीच सांगितलं की तुम्ही तुमचं मनोगत लोकांसमोर मांडा, म्हणून मी फक्त 2 मिनिट बोलण्यासाठी तुमच्यासमोर आहे. जसं माझा परिचय करून देताना हर्षदाने सांगितलं की 2011 पासून आम्ही पायाला गिंगरी लावून भारतभर फिरलो. अगदी शेवटची ट्रिप म्हणाल आत्तापर्यंतची, शेवटची नाहीच आहे, अजून खूप टूर्स करायचे आहेत, पण जी शेवटची टूर आत्ता केली ती 2023ला, सुरुवात केली होती 2011ला. एवढा प्रदीर्घ कालावधी गेला आहे. त्याच्यातून आम्ही काय मिळवलं तर आम्ही जागतिक पातळीवरती बौद्ध धम्म ज्याने पोचवलं त्या सम्राट अशोकाचं मनोगत आम्ही वाचलं. त्याला काय वाटतं बुद्धांबद्दल, त्याला काय वाटतं भारतातल्या जनतेबद्दल, ते तर म्हणतात की ही सगळी भारतातली जनता ही माझी मुलं आहेत, सम्राट अशोक त्याच्या शिलालेखात म्हणतात. तर हा असा एवढा महान सम्राट ज्याला इथल्या जनतेनं अंधारात ठेवलं किंवा त्याच्याबद्दल खूप चुकीच्या वावड्या उठवल्या, वावड्याच म्हणावं लागेल. तो खूप क्रूर होता, तो दिसायला सुंदर नव्हता, तो युद्धात झालेली हानी पाहून बौद्ध झाला, या सगळ्या वावड्या आहेत. आमचे पुरात साहेबांनी त्यांच्या नाटकातून लिहिलेलंच आहे, दाखवलेलं आहे सगळ्यांना. तो वयाच्या 19व्या वर्षी बौद्ध होता. तो बौद्ध कसा झाला मोठी कथा आहे, आपल्याकडे वेळ थोडासा कमी आहे. तो माणूस आपल्या मैत्रिणीला, जिच्याशी नंतर त्याने लग्न केलं आणि 2 मुलं झाली, ती दोन्ही मुलं बौद्ध भिक्षू झाली. त्या मैत्रिणीला घेऊन ज्यावेळेस फिरायला जात होता त्यावेळेस तो एखाद्या रमणीय ठिकाणी फिरायला जात नव्हता, जिथे बौद्ध भिक्षू राहतात त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याकडून धम्माच्या 4 गोष्टी ऐकण्यासाठी म्हणून ही जोडी जात होती. त्याचा पुरावा मध्य प्रदेशातल्या सारूमारू डोंगरामध्ये, ज्याला पांगुरिया शिलालेख म्हणून ओळखलं जातं, त्याच्यात आलेलं आहे. थोरात साहेबांनी आणि मी त्याचं एकत्र व्यवस्थित त्याचा अर्थाचं निराकरण करून आणि सांगितलेलं आहे त्यांच्या नाटकामध्ये सुद्धा. तर अशा या अशोकाचे सगळे विचार जे काही चुकीचे पसरवले गेले ते दुरुस्त करून
भारतीय समाजासमोर ठेवण्याचं एक ध्येय घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत. सम्राट अशोकांच्या शिलालेखांचे अर्थसुद्धा आजपर्यंत काही वेळेला चुकीचे लावले गेलेले आहेत. महत्त्वाचा अर्थ ज्याच्यावर मी संशोधन केलं तो असा आहे की शिलालेखामध्ये 17 ठिकाणी म्हणजे एकाच शिलालेखाच्या 17 कॉपीज भारतामध्ये 17 ठिकाणी लिहिलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये 256 ही संख्या आहे. आत्तापर्यंतच्या सगळ्या विद्वानांनी म्हटलं सम्राट अशोक 256 दिवस म्हणजे किती? 8.5 महिने धम्मयात्रेवर होते. आता हा एवढा मोठा सम्राट, त्याचं राज्यच जेवढं बौद्ध पवित्र क्षेत्र आहे त्याच्यात 4-6 पट एवढं मोठं ज्याचं राज्य होतं, त्या सगळ्या राज्याचा राज्यकारभार सोडून बाजूला ठेवून 256 दिवस हा सम्राट धम्मयात्रेवर होता का? त्याचं सगळं राज्यच धम्मयात्रा करण्यासारखं होतं. मग तो कशाला जाईल एवढं 256 दिवस धम्मयात्रेवरती? याच विषयावरती मी संशोधन केलं की हे 256 दिवस धम्मयात्रेचे नाही आहेत, तर 256 वर्ष तथागतांच्या महापरिनिर्वाणानंतर त्याने जनतेला, त्याच्या स्वतःच्या जनतेला, ज्याला तो आपली मुलं मानतो, त्यांच्यासमोर संकल्पना ठेवली की 256 वर्षानंतर तथागतांच्या महापरिनिर्वाणानंतर मी हे शिलालेख लिहून माझ्या प्रजेला विद्वत करीत आहे. माझ्या प्रजेला सांगतोय की बुद्धांचं तत्त्वज्ञान हे किती मोठं आहे. आणि तो शिलालेख त्यांनी 17 ठिकाणी लिहिलेला आहे. ही 256 संख्या असलेलं वाक्य 17 ठिकाणी आलेलं आहे. म्हणून मी हा चंग मानला की जगासमोर हे आणायचं आहे की तथागतांचं महापरिनिर्वाण हा शिलालेख लिहिण्याच्या 256 वर्ष आधी झाले. मग हा शिलालेख कधी लिहिला? तर भारतात कालगणन नव्हतं. कालगणन मध्य आशिया आणि युरोपात होतं. त्याच्यामुळे इथलं कॅलेंडर कालपर्वा झालं. कालपर्वा मी अशासाठी म्हणतो की आपल्या कालगणनाची, म्हणजे भारतातल्या कालगणनाची इसवी सन कालगणनाच्या जवळपासच सुरुवात झाली आहे. पण बॅबिलॉन, अथेन्स, तिथे ह्याच्यात खूप आधी, जवळजवळ 2-2 हजार वर्ष आधी कालगणन संकल्पना होती. अस्तित्वात, नुसती अस्तित्वात नाही, लोक मानत होते, पाळत होते. बुद्धांच्या काळात कोण जन्मलं, कोण कसं कधी जन्मलं, त्याची तारीख, तिथी वगैरे आजही मिळत नाही नीटशी. पण या देशावरती राज्य करायला म्हणून आलेला अलेक्झांडर, ज्याला आपण जगज्जेता सिकंदर म्हणतो, तो कोणत्या दिवशी जन्मला, त्याची जन्मतारीख आणि त्याचं जन्मवर्ष व्यवस्थितपणे उपलब्ध आहे इतिहासात. आपल्याकडे नाही आहे काहीच. तर त्या अलेक्झांडरच्या, म्हणजे जगज्जेता सिकंदराच्या काळातला जो तिकडचा इतिहास आहे त्याच्या संदर्भाने जर इथे कालगणन केलं तर 256 वर्ष ह्या शिलालेखाच्या आधी, म्हणजे इसवी सन पूर्व 516 मध्ये कदाचित तथागतांचं महापरिनिर्वाण झालं असेल. हे संशोधन मी मांडलं आणि विद्वज्जनांना ते पटतंय की हे जे काही गणित केलं ते बरोबर आहे. माझा पुढचा जो संशोधनाचा विषय आहे, ज्याच्यावर मी अनेक वेळा बोललो आहे आणि बाळासाहेब थोरातांशी तर माझी खूप वेळा चर्चा झाली आहे, जाहीरपणेही झालेली आहे, की मग हे जे 516 इसवी सन पूर्व तिथपासून बौद्ध कालगणन झालं पाहिजे. आणि जर ते तिथपासून करायचं असेल तर भारतात जे आज कालगणन उपलब्ध आहे ते सगळं राशी नक्षत्रांवरती आहे. राशी नक्षत्रांशिवाय कॅलेंडरच नाही भारतातलं, भारतीय दिनदर्शिका नाही. हे राशी नक्षत्रांची दिनदर्शिका कोण करतं? आहे का कोणी आपल्यापैकी माणूस आहे राशी नक्षत्रांची दिनदर्शिका समजणारा किंवा ते तयार करणारा किंवा त्याच्यावरती काही भाष्य करू शकेल असं कोणीच नाही. आणि हे राशी नक्षत्र काय असतात तर तुम्हाला अंधारात ठेवून फक्त अंधश्रद्धा पसरवण्यासाठी आहे.
हा दिवस शुभ आहे, तो दिवस शुभ नाही आहे, त्या दिवशी हे करू नका, या दिवशी हे करायला पाहिजे. ही जी अंधश्रद्धा आहे ती जर मोडून काढायची असेल तर कालगणन पद्धतीतून राशी आणि नक्षत्र उचलून फेकून दिली पाहिजे. मग चांद्रसौर कालगणन, ज्याच्यामध्ये पौर्णिमा, अमावस्या आणि तिथी असतात, ते कसं करायचं? तर मला वाटतं आमच्याकडे गायकवाड सर आहेत, ज्यांच्या मुलीच्या अभ्यासासाठी ज्या संस्थेतून ते काम करत आहेत, ती संस्था आकाश संशोधन केंद्राच्या म्हणजे नासाशी पण संबंधित आहे. नासाने इसवी सन पूर्व 2-2.5 हजार वर्षापूर्वीच्या सर्व पौर्णिमा आणि अमावस्यांच्या तारखा निश्चित केल्या. कशासाठी निश्चित केल्या त्या? तर कोणत्या दिवशी चंद्रग्रहण होतं आणि कोणत्या दिवशी सूर्यग्रहण होतं, हे सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांचं नातं निश्चित करण्यासाठी, त्याच्यावरून त्यांच्या खगोलीय वेगवेगळ्या घटना निश्चित करण्यासाठी त्यांनी ते इसवी सन पूर्व 2-2.5 हजार वर्षापूर्वीच्या सर्व पौर्णिमा, अमावस्या निश्चित केलेल्या आहेत. आपण त्याचा रेफरन्स घेऊन त्यांनी हेही गणितात सिद्ध केलेलं आहे की 2 अमावस्यांच्या मध्ये किंवा 2 पौर्णिमांच्या मध्ये किती दिवस असतात. रूढ अर्थाने आपण म्हणतो की 2 पौर्णिमांच्या मध्ये 30 दिवस असतात, 2 अमावस्यांच्या मध्ये 30 दिवस असतात, पण ते 30 दिवस नसतात हे आपल्याला माहीत नसेल कदाचित. ते असतात 29.53057879. त्याच्याही पेक्षा आणखी मोठी संख्या आहे ती, पण 29.53057879 याचं. आणि वर्षाचे दिवस किती? 365.2425. आपण म्हणतो 365 दिवसांचं वर्ष असतं, पण ते तसं नसतं. ते 365.2425 अशा संख्येनं टाकलं. या दोन्हीचा संदर्भ लावून गणिताच्या नियमांनी निश्चित करणं कालगणन हा माझा विषय आहे. आणि तो जवळजवळ 99.9% पूर्ण झालं आहे. मी एक सॉफ्टवेअर लिहिलं आहे विंडोजसाठी, ज्याच्यामध्ये तुम्ही कोणतीही, मी इसवी सन पूर्व 516 जे निश्चित केलं आहे त्या पौर्णिमेपासून तर पुढची आणखीन 100 वर्ष 2200पर्यंत कोणतीही तिथी, कोणतीही तारीख, इंग्रजी तारीख दिल्यानंतर त्या दिवशी चंद्राची कोणती अवस्था होती, चंद्राची तिथी कोणती होती, हा आम्ही जो महिने निश्चित केलेले आहेत, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, चैत्रपर्यंत, त्यांच्यापैकी कोणता महिना होता, हे सगळं कॅल्क्युलेट होऊन, संगणित होऊन तुमच्या स्क्रीनवरती दिसेल असं एक सॉफ्टवेअर मी स्वतःच डेव्हलप केलं आहे. तसं थोडक्यात विचार केला तर मी इंजिनिअरिंग क्षेत्रातला माणूस, इतिहासाचा अभ्यास केला, शिलालेखांचा अभ्यास केला, त्याच्यामुळे हाही अभ्यास मी या इंजिनिअरिंग क्षेत्राला परत कवटाळून करून घेतला आहे आणि लवकरच मी हे प्रकाशित करणार आहे. आणि माझे मित्र थोरात साहेब यांनी मला आश्वासन दिलं आहे की या अशा प्रकारच्या कालगणनाचं प्रसारण आणि त्याची सुरुवात मैत्री संघांकडून आणि बाळासाहेब थोरातांकडून होईल. मला फार आनंद आहे की अशी माणसं माझ्या पाठीशी आहेत, किंवा यश दूर नाही आहे, यश आमच्याच हातात आहे. ते जेव्हा होईल त्यावेळेस आपण सगळेजण निश्चितपणे असाल. आपलेही आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत म्हणून मी काम करत राहिलेलो आहे. आपल्या सर्वांचे माझ्यावरती ऋण आहेत. या ऋणातून मी उतराई होणार नाही आहे, पण फक्त धन्यवाद आपण सर्वांना पुढच्या कार्यासाठी सुद्धा आणि आत्ता तुमचे इथे आज क्षणापुरते जे उपस्थित आहेत त्यासाठी सुद्धा मनापासून धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम. धन्यवाद. मी विनंती करेन की एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आजच्या
मी सर्व मान्यवर तसेच सर्व आप्त स्नेहीजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल प्रत्येकाचे तपासा परिवाराकडून त्यांना धन्यवाद देतो आणि विनंती करतो की आग्रहाची विनंती करतो की आपण स्नेहभोजनाचा आस्वाद घ्या. तर हे सांगतात मी आजच्या कार्यक्रमाची संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. रामचंद्रजी सकपाळ जरा स्टेजकडे या. तुम्ही जरा उशिरा आलात. तर विनीत पवार यांना मी विनंती करते की त्यांनी पुष्प देऊन त्यांचे स्वागत करावे. सर सर इथं सर सरपंच सर इकडे बघा. सर इथं समोर. हो सर. ते फोटो पाठवून हां मी पाठवेन. तपसे सर बोलता. हां चालेल ना. आयफोन बसता कसा स्नेहभोजन सुरू झालेलं आहे तर प्रत्येकाने जेवणाचा आस्वाद घ्यावा ही विनंती. आपण भेटलो ना. असंच राहा. तुम्ही इकडे या. मी चालले का आता तिकडे जायला तर पाहिजे पण आता आलो आडत मला वाटतं मॅडम सुरू बऱ्याच विनंती झाल्यामुळे बऱ्याच लोकांच्या विनंतीमुळे मी महित तपासे याचं पुन्हा एकदा एक भाषण पुन्हा एकदा सगळ्यांसाठी. माईकसुद्धा जोरदार आहे. एकदा टाळ्यांनी महितचं स्वागत. मी महित गौरव तपासे अशोक तपासे यांचा नातू आम्हा सर्वांचे दीपस्तंभ दिवंगत कोणत्याचे तपासे यांचा आजच्या परिवारातील ज्येष्ठ व्यक्ती आयुष्यमान अशोक कोणत्याचे तपासे यांनी सन 2011
संशोधन केले, त्यांच्या नव्या अर्थ समजले. या त्यांच्या प्रदीर्घ कार्याचा गौरव म्हणून अमेरिकेतील फ्रान्समध्ये राष्ट्रीय विद्यापीठाने 15 फेब्रुवारी रोजी त्यांना मानद डॉक्टरेट पदवी दिली. आम्हा सर्वांना परिवारास याचा अभिमान आहे. हा आमच्या समोर मोठा आदर्श आहे. हा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत जीवन मार्गावर चालत राहू हाच आमच्याकडून त्यांना सन्मान होईल. जय भीम. बाबा